उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। या संदर्भात मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सुद्धा शुक्लांवरती जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्य प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावरती विचार करावा लागेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल। मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार